कोटी भरलेले आहेत. आमच्या खिशात काही नाही, फक्त हा समाजाचा प्रेम आणि आशीर्वादामुळे आज आम्ही या प्रकल्पासाठी 3 कोटी भरलेले आहेत. चालता तुम्ही कर्तव्यपथी, मृदू स्वभावे आपण आपुल्या जोडली ऐसी अनंत नाती. पददलितांचे दुःख जाणून सावली त्यांची तुम्ही व्हावे, पददलितांचे दुःख जाणून सावली त्यांची तुम्ही व्हावे आणि जगाच्या कल्याणासाठी उदंड आयुष्य देवाने तुम्हा द्यावे. हरीश केणी, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी कृपया पुढे जावं. या सगळ्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. परेश शेठ ठाकूर साहेब, त्याचबरोबर के डी पाटील साहेब, कंत्राटदार केणी सिटी, माजी नगरसेवक बबन मुकादम, जिया पटेल, संजय हिंगमिरे, या सर्वांनी ज्या पद्धतीनं या प्रकल्पासाठी आपलं सर्वस्व दिलं त्या सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आरपीआयचे माननीय श्री जगदीशभाई गायकवाड यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. त्याची निवडणूक ज्यावेळेला जाहीर झाली ती आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांना पक्षाने जबाबदारी दिली की चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची इथली निवडणूक लढवली जाईल. चव्हाण साहेबांनी दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद दिली आणि त्याचीच परिणती झाली की पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक आणि भारतीय जनता पार्टी ही या ठिकाणी एकट्याच्या ताकदीवरती इथं बहुमत मिळवलं आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर हे या ठिकाणी बसवण्याचं काम चव्हाण साहेबांच्या झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. बोला भारत माता की जय, माता की जय, वंदे वंदे मातरम. खरं तर आज एक अतिशय चांगला दिवस आहे. आमचे मित्र हरीश केणीजी यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना आणि त्याला खूप खूप चांगलं आयुष्य लाभो. आज या प्रकल्पाच्या उद्घाटनाला खरं तर पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं होतं, परंतु एक महत्वाचा कार्यक्रम नागपूरला दुपारी असल्यामुळे थोडंसं कार्यक्रमाच्या वेळेमध्ये बदल करण्याची विनंती हरीशला केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्याची दिलगिरी व्यक्त करतो. माननीय हर्षवर्धन यादव, त्याचबरोबर प्रकल्प सल्लागार, डिव्हाइस डिझाईन अँड व्हॉइस रियालिटी, या मान्यवरांच्या स्वागतानंतर मी केणी सिटीच्या सर्व संचालकांना विनंती करतो की आपण उर्वरित सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करून घ्यावं. नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. आज नवी मुंबई तळोजा फेस 1च्या शेजारी असलेल्या पिसारवे गावाच्या इथं केणी सिटीचं ओपनिंग आणि भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचसोबत माजी नगरसेवक हरीश केणी यांचा देखील या ठिकाणी वाढदिवस होता. त्या ठिकाणी मोकळा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. आपण पदाधिकारी आणि हरीश केणी साहेबांची भेट घेणार आहोत. नेमकी काय प्रतिक्रिया आहे, काय नेमकी भावना आहे, एकंदरीत काय सगळा सहवास, या कार्यक्रम अतिशय उल्लेखनीय पार झालेला आहे. सर, काय सांगाल, आज या ठिकाणी केणी सिटीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम टाकला, अनेक दिग्गज राजकीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते, तुमची देखील उपस्थिती आहे, काय प्रमुख भूमिका आहे, काय वाटतं? केणी सिटी हा भारतीय राज्य घटनेचे एकमेकांना सहाय करून अवधे सुपंथ धरू चे जे सिद्धांत आहे
10वा जे मौलिक कर्तव्य आहे त्यामध्ये असा दिलेले आहे की आपण एकमेकांना सहाय करून शिखरवर पोहोचण्याचा प्रयत्न करेन असा संकल्प घ्यायचं असते प्रत्येक नागरिकाला. तर मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी याच धर्तीवर इकडे जे केनी समाज आहे त्यांची केनी सिटी सर्व शेतकऱ्यांचं जे सोबत मिळून एकत्र येऊन असा जे मोठा वास्तू निर्माण करण्याचा मोठा जे शहर सिटी तयार करण्याचं ठरवलेले आहे ही मोठी गोष्ट आहे. यामुळे असा सिद्ध होतो की आम शेतकरी पण मोठा कन्स्ट्रक्शन व्यवसाय करू शकतो जर सोबत मिळून त्याने काम केले तर. कारण एवढी मोठी जागा कोणी अत्यंत मोठा माणूस पण विकत घेऊ शकत नाही. त्यांना अनेक अडचणी पण येऊ शकतात. पण जेव्हा शेतकरी स्वतः मिळून हे काम करतात तेव्हा ते अडचणीला स्वतः मात देतात. आमचे शेतकरी या देशाचे राजा आहेत असा मला वाटते. सर, नक्कीच पाहायला गेलं तर केनी सिटीच्या या उपक्रमानंतर नवी मुंबईमध्ये आणखीन नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. कसं पाहता या सगळ्या गोष्टींमध्ये? नक्कीच, कारण एक सिटी निर्माण होईल, सेल्फ सस्टेन, सेल्फ रिलायंट, स्वनिर्भर, आत्मनिर्भर शहर निर्माण होईल. आणि हे जे आमच्या देशामध्ये आता स्वनिर्भर आणि आत्मनिर्भर होण्याची जी एक सुंदर परिकल्पना सुरू झालेली आहे आणि त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे, याच्याच एक प्रचिती आहे हा केनी सिटी. बरोबर. धन्यवाद. सर, आज केनी साहेबांचा वाढदिवस आहे, तुम्ही देखील उपस्थित आहात. शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला आहे. काय सांगाल पुढच्या भवितव्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा? मी एवढंच सांगेन की असंच खूप चांगला काम करत जावा. कारण तुम्ही लोकांसाठी विचारतात, फक्त स्वतःचे विकाससाठी विचारत नाही, तर आपोआप समाजाचे विकाससोबत तुमचं पण विकास होणारच. आणि तुमचे भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा केनीचा. सर, तुमच्याकडे येतो. आत्ताच साहेबांनी दिलेल्या शुभेच्छानंतर तुमच्यावर महाराष्ट्राभरातून, नवी मुंबईतून, अनेक कानाकोपऱ्यातून राजकीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते. खूप शुभेच्छाचा वर्षा सुरू झाला आहे. आज तुमचा वाढदिवस देखील आहे आणि नवी मुंबईचा कायापालट करण्यासारखी आता विकासाचा वेगाने होणार आहे. हे केनी सिटीचा उपक्रम नक्कीच महत्त्वाची भूमिका ठेवणार आहे. कसं पाहता? नक्कीच जो आम्ही केनी परिवाराने एकत्र येऊन जो उपक्रम आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे, माझा वाढदिवसाचं औचित्य साधून, आणि आज महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी भूमिपूजन केले. बरेचसे पाहुणे आले, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आताच कृष्णप्रकाश साहेब याही आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले, आयुक्त साहेब आले, सर्व पक्षाचे सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व शेतकरी, सर्व भूमिपुत्रांनी आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच आमचा प्रकल्प एक भविष्यात पूर्ण राज्याला एक आशादायी गृहप्रकल्प आम्ही बांधू आणि नक्कीच या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडतील असे स्वस्तातली घरं देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सोबत माझे जे सहकारी आहेत, आमचे रितेश केनी आहेत, 2 ॲडव्होकेट आहेत, एक इंजिनियर आहे आणि दुसरे सुशिक्षित असे शेतकरी आहेत. आम्ही सर्व सुशिक्षित असे आमचे शेतकरी आहेत आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारचा गृहप्रकल्प देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर, नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी केनी सिटीचं कौतुक होताना दिसत आहे. अनेक सोयीसुविधा दिलेल्या आहेत, स्वस्त घरात घरं देखील मिळालेले आहेत. याच्या मागे खरी संकल्पना मानली जाते की भूमिपुत्रांसाठी दिलेला लढा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतोय. कसं पाहता? नक्कीच भूमिपुत्र या ठिकाणी सर्व नेते लढा देतात, परंतु त्यांना कुठेतरी, कारण या लढ्यातून आम्हाला जे सरकार दरबारी भांडून आम्ही जो फायदा घेतो त्याचा उपभोग आमच्या शेतकऱ्यांना एक थोड्या प्रमाणात होतो, कारण तो आलेला पैसा जास्त काळ आमच्याकडे टिकत नाही. त्याचा जर योग्य प्रमाण उपभोग, त्याचा विनियोग केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि हाच आम्ही उपक्रम उद्देश डोळ्यासमोर ठेवून
पूर्ण जे आमच्या येणारे नैना असो, MSRD असो किंवा महाराष्ट्रभरात जे इतर प्रकल्प असतील शेतकऱ्यांची या ठिकाणी वडिलांची जमीन पूर्ण जायत असतो प्रकल्पात, आणि जर तीही जर आमची नष्ट झाली आणि तिचा जर आम्ही उपयोग जर व्यवस्थित प्रमाणात केला नाही तर येणारे भविष्य काळातील जी नवीन पिढी आहे त्यांना खूप अडचणी येणार आहेत। आणि या दृष्टीनेच आम्ही हा नवीन जो केनी परिवाराच्या माझ्या सर्व सहकार्यामार्फत जो गृहप्रकल्प घेतलात, हा सर्व आमच्या शेतकऱ्यांना आशादायी गृहप्रकल्प असेल। सर, नेमकं पाहायला गेलं तर नवीन लोकांनी आज खऱ्या अर्थाने कातकरी समाजाच्या व्यक्तीने इथे पहिलं शॉप घेऊन उद्घाटन देखील करण्यात गेलेलं आहे। अनेक 2-3 लोकांनी या ठिकाणी, विविध समाजाच्या लोकांनी देखील या ठिकाणी एकताचा कुठेतरी गुणधर्म या ठिकाणी जाणून दिसतोय, कसं पाहता? नक्कीच ज्यांनी या ठिकाणी सुरुवातीला गुंतवणूक केलेली आहे त्यांना आज ओपनिंग झाल्यावर त्यांना डबल फायदा झालेला आहे। म्हणजे जी गुंतवणूक केली एक महिन्याच्या अगोदर गुंतवणूक केली त्याचा आज, कारण एवढे मोठे पाहुणे आम्हाला आशीर्वाद देणं, एवढी मोठी जनता आली आणि एक हा केनी प्रकल्प आशादायी प्रकल्प आहे, याच्यात नक्कीच त्यात वाढ होणार आहेत। आणि या ठिकाणी कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कल्याण टू तलोजा रेल्वे मेट्रो रेल्वेचाही या केनी प्रकल्पातूनच ती रेल्वे लाईन जाणार आहे, मेट्रो लाईन। त्यामुळे भविष्यात हा एकदम कनेक्टिव्हिटी एकदम जवळ आहे, मेट्रो स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन समोर आहे, हायवे आहे 1 किलोमीटरच्या अंतरावर। आणि आज तुम्ही सिटी पाहिली तर पूर्ण झाडी झुडपाने असते सिटी आहे आणि प्रशस्त असे रस्ते आहेत, त्यामुळे नक्कीच एक चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा या ठिकाणी येणाऱ्या लोकांना मिळतील। त्यामुळे नक्कीच भविष्यात जे कोणी या ठिकाणी गुंतवणूक करील त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे। कार्यक्रम भूमिपूजनाचा राबवण्यात आला, तुमची देखील प्रमुख उपस्थिती राहिली, काय सांगा? खरं तर केणी परिवार आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व भूमिपुत्र शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प या भागामध्ये राबवण्याचं ठरवलं। खऱ्या अर्थाने सर्व भूमिपुत्रांनी स्वतःच्या जागा स्वतः डेव्हलप करणं याचं एक पहिलं पाऊल मला असं वाटतं या इथे पनवेल महानगरपालिका आणि या भागांमध्ये होत आहे। आदरणीय रामशेठ ठाकूरजी असतील, आदरणीय प्रशांत शेठजी असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व आणि महानगरपालिकेने त्यांना चांगलं सहकार्य केलं आहे। यानंतरही शासन म्हणून जे सहकार्य आवश्यक आहे ते सुद्धा मी करण्याचं त्यांना आश्वासित केलं आहे। आणि मला खात्री आहे की हरीश केनी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व केनी परिवारातील सर्वांनी मिळून जे आज 12 एकरमध्ये हा जो संकुल सुरू केलेला आहे, आजूबाजूचे असणारे अनेक शेतकरी हेही त्यांना जोडले जातील आणि एक चांगलं संकुल जे या भागांमध्ये आवश्यक होतं ते आवश्यक उभं राहील आणि 100% लीगल असं संकुल ज्याला म्हणतात ते आता उभं राहतं। सर, भूमिपुत्रांना खरं तर पाहायला गेलं तर व्यवसायामध्ये पहिली नवी मुंबईच्या विकासामध्ये ही जोड दिसते, कसं पाहते या सगळ्या गोष्टी? मी तेच म्हटलं आपल्याला की हे पहिल्यांदा काही भूमिपुत्रांनी स्वतः एकत्र येऊन आपण आपली स्वतःची जागा, स्वतःची शेती, स्वतःच्या मालकीचा असणारी जागेमध्ये स्वतः उभं राहून आपण स्वतः बांधकाम करून बांधकाम व्यावसायिक व्हावं अशी त्यांची असणारी जी भूमिका आहे ती सार्थ भूमिका आहे आणि त्यांनी हे एकत्रपणे पाऊल उचललं आहे। खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू। सगळं राजकीय सगळ्या राजकीय उपस्थिती प्रमुख लागली, तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात, कसं पाहता? हरीश केणीजी यांचे सर्व कुटुंबीय यांनी केणी सिटीचं या इथे नियोजन केलेलं आहे आणि खरोखर त्यांचा असलेला उत्साह, त्यांचा असलेला अभ्यास आणि त्यांची तयारी ही पाहता ही केणी सिटी हे नक्कीच यशस्वी होऊ शकेल आणि याचा आदर्श हा सर्वजण घेऊन मग आतापर्यंत पनवेल उरण ह्या सर्व क्षेत्रामध्ये जेवीचं पीक आलेलं आहे आणि जेवीच्या मधून मग समजा कित्येक वेळा आपण पाहतो की प्रोजेक्ट हे बिल्डर हे अर्धवट सोडून देतात आणि त्याच्यामुळे मग समजा बदनाम मात्र कोण होतो? तो डेव्हलपर होतो। म्हणजे समजा जो डेव्हलप करून घेणारा आहे तो बदनाम होतो आणि मग त्याच्यामुळं या इथे स्थानिक माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानाला सामोरं जायला लागत आहे आणि त्याचबरोबर सांगता इथे स्थानिक माणसाला स्वतःच्याबद्दल असलेला एक कमीपणा याच्यामुळे सुद्धा त्याची ही हिंमत होत नाही। परंतु खरोखरच आपण सांगता आपल्या आजूबाजूला असलेलं वातावरण, आपल्यावरती झालेले संस्कार, आपलं असलेलं शिक्षण ह्याच्यामधून शिकून आणि त्याचबरोबर आपल्याला आता सांगता आपल्या इथं आलेले हे गुजराती आहेत, मारवाडी आहेत, सिंधी आहेत, त्यांच्याकडून शिकण्यामध्ये कमी काय आहे? तर खरोखर सांगता या इथे सर्व हरीश केणी आणि त्यांचे सर्व केणी बंधू आणि त्याचबरोबर ह्यांनी जो सांगता या इथे सांगता त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यांनी जी तयारी केलेली आहे
नक्कीच सांगता मला विश्वास आहे की याचा आदर्श सर्वजण घेतील आणि अशा प्रकारे जेवीची पद्धत ही सोडून या इथे स्वतः या इथे बिल्डर बनणं ह्या सांगता आता याची सुद्धा सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे मराठी माणूस हा सुद्धा व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेला हे आपल्या सर्वांना दिसून येईल असं मला वाटतं. हरीश केणीजी हे खरोखरच राजकीय पटलावरती असलेला एक साधारणतः जबरदस्त असं एक सांगता व्यक्तिमत्व आहे. नक्कीच सांगता नेहमी राजकारणामध्ये त्यांनी अतिशय लहान सांगता एका कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्यांनी नंतरच्या काळात सुद्धा त्यांना जेव्हा जेव्हा संधी भेटली त्या संधीचं सोनं त्यांनी केलेलं आहे. पूर्ण तयारीनिशी त्यांनी त्यांच्यावरती आलेली जबाबदारी ही त्यांनी निभवलेली आहे आणि म्हणूनच आज ते अभिमानाने सांगता सर्व ठिकाणी अतिशय आत्मविश्वासाने हे सर्व ठिकाणी वावर करत असतात आणि मला विश्वास आहे की पुढील काळ सुद्धा राजकीय पटलावरती त्यांचं असलेलं अस्तित्व हे वाढत जाईल आणि एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून ते नक्कीच उदयास येतील याच्याबद्दल मला काही संत काही कोणालाही शंका वाटायचं कारण नाही. ओके, थँक्यू सर. सर काय सांगाल, आज या ठिकाणी केनी सिटीचं ओपनिंग उद्घाटन भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. अनेक दिग्गज नेत्यांसोबत उपस्थित आहे, प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही देखील आहात. नवी मुंबईचा कायापालट होण्याची खरं तर ही वस्तुस्थिती पाहायला मिळते, कसं सांगाल? सर्वप्रथम मी या समूहाचं केनी सिटीच्या डायरेक्टरांचं अभिनंदन करतो. हा प्रोजेक्ट म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःसाठी केलेला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ह्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे बांधकाम मंत्री महोदय, सन्मान्य आमदार महोदय, त्याचबद्दल बरोबर विविध राजकीय पक्षांचे म्हणजे सर्व पक्ष यामध्ये कुठलाही एक पक्ष असं नाही, त्यांचे विविध प्रतिनिधी पदाधिकारी इथं उपस्थित राहिलेत आणि प्रशासनाच्या सुद्धा शुभेच्छा द्यायला मिळाल्या आहे. ही संकल्पना प्रशासनाने मांडली आणि शेतकरी म्हणून यांनी स्वीकारली याबद्दल माझ्या त्यांना खूप शुभेच्छा आहेत. नवी मुंबई एअरपोर्टच्या उद्घाटनानंतर किंवा आता जे काही प्रस्तावित झालेलं आहे ही बाब विचारात घेता हा परिसर मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहे आणि या विकासाची फळं शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजेत हीच यामागची सद्भावना आहे. तर नजीकच्या काळामध्ये हा प्रोजेक्ट नक्कीच लवकर पूर्ण होईल आणि मोठा होईल अशा शुभेच्छा देतो. सर, खरं तरी पाहायला गेलं तर भूमिपुत्रांच्या या नव्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वाढ होताना या ठिकाणी दिसणार आहे. खरं तर भूमिपुत्रांना स्वतःचा हक्क काय हे समजण्याची सुरुवात या ठिकाणी अशा उपक्रमातून होणार आहे. कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? मुळात ही संकल्पनाच आम्हीच त्यांच्यासमोर मांडली होती आणि त्यांनी ती स्वीकारल्याबद्दल माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. कारण ही संकल्पनाच आहे की स्वतः शेतकरीच हा विकास होऊ शकतो. शेतीला उद्योजकाकडे बघितलं पाहिजे असं आपण म्हणतो, उद्योगधंद्याचा दर्जा दिला पाहिजे असं म्हणतो, पण कृतीतून ते केलं पाहिजे. या ठिकाणी कृतीतून होताना दिसते, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. सर, वारंवार तुमचा उल्लेख देखील करण्यात आला आहे, महत्त्वाच्या भूमिका या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुमची देखील आहे. तुमच्या वारंवार सपोर्ट नंतर यांना सगळं भेटलेलं आहे, काय सांगा? भूमिका म्हणजे सर्वप्रथम ते मेंटली एवढा मोठा प्रोजेक्ट होऊ शकेल का, त्याचा फायनान्स आम्ही कसा उभा करायचा, आपल्याला जमीन अशी शंका होत्या. ते जेव्हा आम्ही त्यांच्यात दूर केल्या की आता एक गाडी आहे तो भाड्याने लावून जर ती घ्यायला परवडती कोणाला द्यायला, तर तुम्हाला स्वतःची गाडी घ्यायला काय अडचण आहे. तसा विकास जागा घेऊन जर कोणी विकास करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकता. फक्त तुम्ही स्टेज वाईज गेलं पाहिजे. तर 12 एकराची विकास एकाच दिवशी केला तर तुम्हाला फायनान्सचा प्रॉब्लेम येईल, टप्प्याटप्प्याने गेला तर येणार नाही. मग त्यांनी केनी सिटी जाऊन बघितली, त्यांचा विश्वास निर्माण झाला, अप्रुव्हल्स त्याला आम्ही अक्रॉस द टेबल दिल्या आणि त्यामुळे मग त्यांनाही ते समाधान झालं की प्रशासन आपल्याला अशी मदत करू शकतो. नागरिकांना काय आवाहन कराल केनी सिटीच्या या नव्या ओपनिंगच्या उद्देशाने? अशा या नवीन निर्माण झालेल्या उद्योजकांना किंवा अशा प्रकारे प्रयोग करणाऱ्या स्वतः शेतकऱ्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. त्यांची लिगॅलिटी बघून तुम्ही तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. धन्यवाद. सर, एकंदरीत काय सांगाल, आज नवी मुंबईमध्ये भूमिपुत्राच्या वाटेला आलेला खरं तर हा पहिला उद्योजकाचा कार्यक्रम या ठिकाणी म्हणायला गेलं तरी वावगं ठरणार नाही, नवी मुंबईच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. तुमची देखील प्रमुख उपस्थिती या ठिकाणी राहिली, काय सांगाल? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आपण पाहत असाल की या भागातील पंचक्रोशीतील भूमिपुत्र ज्या वेळेला विमानतळाच्या मुद्द्यावरती एकत्र झाला त्याचं सर्व श्रेय माननीय दिबा पाटील यांना जातं. हे दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांच्या विषयावरती हमेशा नेहमीच त्यांच्याविषयी आक्रमक धोरण घेऊन भूमिपुत्रांसाठी न्याय देण्याची भूमिका कायम घेतली. पण मला आज केनी सिटीचा जो आज हा समारंभ झाला आहे त्याचा मला एक भाग होण्याची संधी भेटली. मला आनंद असा आहे की जी दिबा पाटलांची भूमिका होती भूमिपुत्राविषयी, परंतु भूमिपुत्र जागा होत नव्हता, तो भूमिपुत्र आज खऱ्या अर्थानं जागा झाला आहे आणि केनी सिटी या नावानं इथं प्रचंड मोठा एक गृहकल्प होत आहे. मी आपल्या माध्यमातून ह्या भागातील सर्व भूमिपुत्रांना सांगू इच्छितो की बाबांनो, फक्त केनी सिटी आपण मॉडेल पाहत असाल
पण केणी सिटीपुरतं मर्यादित न राहता इथे म्हात्रे सिटी व्हावी, इथे पाटील सिटी व्हावी, इथे भगत सिटी व्हावी, इथं जे स्थानिक भूमिपुत्र ज्यांच्या आडनावाचा इथं उल्लेख केला अशा सर्व नावांनी इथं अनेक सिटी उभ्या राहाव्यात. ह्याच खऱ्या अर्थाने ह्या भूमिपुत्रांना आजच्या कार्यक्रमानिमित्तानं मी शुभेच्छा देतो. आणि आनंदाची दुसरी गोष्ट अशी की एक वेळेला ह्या बिल्डिंगच्या सप्लायसाठी हा जो भूमिपुत्र आपापसामध्ये भांडत होता तो भूमिपुत्र आज स्वतःचा प्रोजेक्ट उभा करतो. याच्यासारखा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात दुसरा नाही आहे. सर नक्कीच पाहायला गेलं तर आता या विकासाच्या कामाचा वेग वाढणार आहे, कारण की भूमिपुत्रांनी वैयक्तिक वसा उचललेला या ठिकाणी दिसतोय. कसं पाहता? नाही, वसा वाढणार आहे, परंतु मी आता माझ्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलं असेल की माझ्या शेतकरी बांधवांनी हा चिखलात राबणारा शेतकरी वर्ग आहे. ज्या वेळेला आपल्या पिकाला खेकड्याच्या नुकसान होतो त्यावेळेला हा खेकडा म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा खेकडा ज्यावेळेला फेकून देतो, त्याच मुद्द्यावरती ज्या वेळेला सगळे आपले भाऊबंद एकत्र येऊन एकत्र प्रोजेक्ट उभा करतात त्याला साथ द्या. खेकड्यासारखा त्याला एखादा खेकडा अडवत असेल तर त्या खेकड्याला बाजूला काढा. खेकडा ह्यासाठी बोलतो की बोली भाषा आहे, हे शेतकऱ्यांची भाषा आहे. हा खेकडा बाजूला काढावा. असंख्य टावर येणाऱ्या कालखंडामध्ये या नवीन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज सर खरं तर हरीश केणी साहेबांचा वाढदिवस देखील आहे. या निमित्ताने अनेक मोठा समुदाय या ठिकाणी जोडलाय, तुम्ही देखील आहात. काय शुभेच्छा द्याल आणि नागरिकांना काय आव्हान कराल केणी सिटीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी, मागे पुढे पाहण्यासाठी? कसं पाहता? सर्वप्रथम माझा बंधू आहे हरीशभाई केणी. हे व्यावसायिक असून राजकीय सामाजिक पण काम करतात. त्यांना माझ्या वतीनं माझ्या शिवसेना पार्टी वतीनं वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. आपण पाहत असाल की अर्थकारण गडगंज असल्यानंतर वाढदिवस करण्यासाठी लोक परदेशात जातात, अनेक ठिकाणी जातात, परंतु तसं न करता माझ्या भागातील बांधवांना, माझ्या येथील नौजवानांना हाताला काहीतरी काम मिळावं ह्या अनुषंगानं गेले वर्षभरापासून त्यांनी हा प्रकल्प केला आणि त्याची स्वप्नपूर्ती आज वाढदिवसाच्या निमित्तानं करतोय. याच्या माध्यमातून आपला वाढदिवसाचं सुख बाजूला ठेवून माझ्या समाजाला काय देता येईल का ही चांगली संकल्पना मला वाटतं हरीशभाई यांच्या माध्यमातून आली. ही संकल्पना ह्या भागातील सर्व तरुणांनी घ्यावी ह्याच खऱ्या अर्थानं या शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम तर मी हरीश केणी साहेबांचाच वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला अभिमान आहे का माझ्या आगरी समाजाचा कोणीतरी आज इथे केणी सिटी नावाने प्रोजेक्ट तयार करतो आणि तो प्रोजेक्ट जो आहे तो सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. कारण की हरीश केणीच्या बोलण्यावरून मला असं स्पष्ट जाणवलं की जेव्हा ते बाईट देत होते ते स्पष्ट वारंवार एकच बोलत होते, कारण जी मी केणी सिटी तयार करतो याच्यामध्ये माझे 1500 फ्लॅट आणि 200 गाले आहेत. पण ही जेव्हा मी प्रोजेक्ट तयार करणार आहे तेव्हा मी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये कसं राहील याचा विचार करूनच ते प्रोजेक्ट तयार करणार आहे. म्हणून मला खरोखर अभिमान आहे का हरीश केणी आणि माझा एक गाववाला आज कोणीतरी बिल्डर बनतोय. हरीश केणीनं आता आणखीन एक वाक्य बोलले भाषणामध्ये का जेव्हा आम्ही ते 15 वर्षापूर्वी आम्ही फक्त सप्लायसाठी द्यायचो, म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट आला, बिल्डर्स आला का आम्ही फक्त गाववाले काय करतो जमीन द्यायचं आणि फक्त काय मागायचं, आम्हाला इथे एक सप्लाय बिल्डिंग मटेरियलसाठी जेवढं लागते ते आम्हाला मटेरियल सप्लायसाठी प्राधान्य द्या. परंतु आज मला खरोखर अशा माणसाचा अभिमान आहे का आगरी माणूस सुद्धा बिल्डर बनू शकतो. आणखीन हरीश केणीचं एक मला आणखीन एक वाक्य आठवतं, ते बोलता पटकन बोलून गेलं का एक गुजराती माणूस त्यांना जॉईंट झाला आणि बोलून गेला कि साहब आप हमारे साथ में चलो. पण हरीश केणीचं वाक्य ते नाही, अभी हम लोग जो आगरी समाज है वो मेरे फार्मर के साथ में जाएगा और उनको भी आगे कैसे करना है उनकी तरफ से हम लोग उनकी तरफ से रहेंगे. सर नक्कीच नवी मुंबईचा कायापालट होण्यासाठी भूमिपुत्रांचं एकत्र येण्याचं पहिलं पाऊल एकत्र पाहायला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कसं पाहता तुम्ही जे लाख मोलाचा प्रश्न विचारला, कारण की मी आता बरेच प्रोजेक्टमध्ये जेव्हा आपण शासनाच्या विरोधात जातो, म्हणजे भारतीय आता तुम्हाला मुंबई ऊर्जा प्रकल्प माहीत असेल, नैना असेल किंवा सिडको असेल किंवा महानगरपालिका, ज्यावेळेस हे प्रोजेक्ट आले तेव्हा आपल्या भूमिपुत्रांचा कुठेही विचार केला गेला नाही. आणि जर हे जे हरीश केणी सारख्यांचे प्रोजेक्ट तयार केले जर म्हणजे माणसं आता आम्हाला जाणीव झाली का जर आपण जर आगरी माणूस जर एकत्र आलोच नाही तर आम्ही शेवटपर्यंत मागेच राहणार आहोत. म्हणून जो हरीश केणी जे पाऊल उचलला तो खरोखर आमच्या आगरी समाजासाठी एक म्हणजे नाही म्हटलं तर आदर्श राहणार आहे. आम्ही 1.5 वर्षापूर्वी पुन्हा येथे जाऊन त्या ठिकाणी ती सिटी बघितल्यानंतर आम्ही आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांचं मार्गदर्शन घेतला. तदनंतर आम्ही आयुक्त आमचे मार्गदर्शक गणेश देशमुख यांच्याकडे गेलो. आपल्या शेतकऱ्यांची जमीन जर बाहेरचे उद्योजक येऊन त्या ठिकाणी बिल्डिंग बांधत असतील तर आपण का बांधू नये. माझी जरी जमीन नसली तरी माझे जिवलग मित्र
दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस असा हरेश केनी, त्यांचे बंधू रितेश केनी या ठिकाणी आहेत. त्यांचा विश्वास पाहता आम्ही खांद्याला खांद्या लावून माझ्यासारखा कार्यकर्ता या केनी सिटी झाली पाहिजे हे आम्ही उद्दिष्ट डोक्यात ठेवून त्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रोजेक्ट कसा केला जाईल आणि गोरगरिबांसाठी ही घरं कशी दिली जातील. बिल्डर स्वतः जमीन खरेदी करून लोकांना 40-50 लाखांनी घरं विकतात, तर त्याच्यापेक्षा 5-10 लाखांनी आपण जर आपली जमीन जर कमी दिलं तर आपल्याकडं ही मध्यमवर्गीय जनता आहे, तर 100% त्यांना फायदा आहे. सर नक्कीच आज खरं तर हरीश केनी साहेबांचा वाढदिवस देखील आहे. खूप मोठा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला आहे. काय शुभेच्छा द्याल आणि त्याचसोबत नागरिकांना काय आव्हान करणार केनी सिटीमध्ये घर घेण्याचं? माझ्या तर वर्षानुवर्ष हरीश केनी साहेबांना शुभेच्छा असतातच. आम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत 12 वाजेपर्यंत 10-12 फोन झाल्याशिवाय आम्ही तर गप्प बसत नसतो. मी जनतेला एवढीच विनंती करीन का चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी केनी बंधू या ठिकाणी करून देतील. चांगल्या सुखसुविधा या ठिकाणी आर्किटेक्ट साहेबांनी दिलेल्या आहेत. तर तुम्ही केनी सिटीमध्ये या जनतेच्या बाकी बिल्डरांपेक्षा मगाशी सांगितल्याप्रमाणे 5-10 लाखांनी तुम्हाला स्वस्त घर मिळेल, 100% स्वस्त मिळेल. मी त्यांच्या वतीने शाश्वती देतो आणि तुम्ही या ठिकाणी येऊन त्याचा घराचा आनंद घ्यावा ही त्यांना विनंती. सर तुमच्या नमस्कार, मी ॲडव्होकेट चेतन भोईर. ॲक्च्युली हा आमच्या म्हणजे इथे जे भूमिपुत्र राहतात त्यांच्यासाठी खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण आज जर तुम्ही भूमिपूजन आज सोहळा आहे इथे, त्याच्या निमित्ताने मी असं सांगेल का इथल्या जे भूमिधारक आहेत त्याच्यातला सर्वात मोठा इनिशिएटिव्ह केनी साहेबांनी घेतलेला आहे. आज ते इथे केनी सिटीचा प्रोजेक्ट घेऊन आले. तर हा आमच्यासाठी इथल्या लोकल लोकांसाठी ही एक अचिव्हमेंटच बोलली जाईल. आणि हा उत्साह तुम्ही पब्लिकचा बघताय, ज्या पद्धतीने इथे तुम्हाला क्राऊड दिसतोय किंवा जेवढे पदाधिकारी असतील, लोकल इथले बिल्डर्स असतील किंवा त्यांचा जो म्हणजे इथला जो तुम्ही बघताय कार्यकाल बघताय, त्याच्यात त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी हा खरोखर आमच्यासाठी एक अचिव्हमेंटच बोलता येईल. कारण इथले भूमिधारक जी लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर केनी सिटीसाठी शुभेच्छा काय देताल? नागरिकांना काय आव्हान कराल? केनी सिटी सर्वसामान्याला परवडण्यासारखं घर कर्ज या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे, कसं पाहता? ॲक्च्युली हा इनिशिएटिव्ह खरोखर मोठाच आहे. आज त्यांनी जे प्रोजेक्ट वगैरे त्यांचे जे प्रोजेक्ट आत्ता इथे ते बनवत आहेत ते स्पेशियस बनवत आहेत. जे तुम्ही बघितलेत सिडकोचे प्रोजेक्ट आहेत इथे, तर डेफिनेटली ते ट्राय करतील बेस्ट देण्याचं किंवा इथल्या लोकल लोकांना जे परवडतील किंवा त्यांना जे काही गोष्टी त्यांना हव्यात, ज्या ॲम्युनिटीज असतात त्यांचं ते पुरेपूर त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या लोकल गोष्टी आहेत किंवा ज्या ॲम्युनिटीज प्रत्येकाला गरजेच्या आहेत त्यांचा प्रत्येक गोष्टीचा विचार केनी साहेबांनी केलेला आहे. किंवा केनी सिटी आहे त्याच्यात प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक ॲम्युनिटीज तुम्हाला अवेलेबल असणार. आज खरं म्हणजे हरीश केनी आमचे माजी नगरसेवक यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही आमच्या पक्षातर्फे देत आहोत. आज हे मगरपट्टा टाईप सिटी निर्माण होते आणि त्याच्यात ते उद्घाटन मंत्री महोदय करून जातात, परंतु इथे कुठेच भारतीय जनता पार्टीचा असा बॅनर वगैरे कुठं बॅनर आहेत पण तो झेंडे वगैरे नाही लागलं. त्यामुळे आम्हाला जरा आनंद वाटते का हा सर्वसाधारण पब्लिकसाठी त्यांनी ते केलेलं आहे. आणि मला वाटतं कमीत कमी किमतीत त्यांनी ते गोरगरिबांसाठी पण हे करणार आहेत. आणि त्यामुळं ही जी केनी सिटी आहे ती या पनवेल तालुक्यात याचं नाव निघणार आहे. हरीश केनीला मी शुभेच्छा देतो, त्यांच्या ह्या केनी सिटीला परिवाराला सुद्धा शुभेच्छा देतो. सर भूमिपुत्रांना कुठेतरी या ठिकाणी या उपक्रमाचा लाभ होईल आणि भूमिपुत्रांना लढण्यासाठी एक शक्ती मिळेल असं इथं चित्र दिसतंय, कसं पाहता? निश्चित स्वरूपात त्यांनी ही सिटी उभारतात म्हणजे ते भूमिपुत्रांना न्याय मिळणारच आहे. भूमिपुत्र जे असतील त्यांना कमीत कमी किमतीत येतात, फ्लॅट होणारच आहेत. त्यामुळे केनी परिवार हे जमीनदार जुन्या ब्रिटिशांच्या काळातले हे जमीनदार केनी परिवार आणि त्यांनी नावरस हा चालवलेला आहे. मग त्यांना मी शुभेच्छा देतो. आम्हाला कसं आहे, आम्ही आता शोध घेतलेला आहे तर आम्हाला हे लोकांचे अशी विश्वास असा आहे का पूर्ण आपल्या घरचं सारखा विश्वास आहे. म्हणून आम्ही ते बुक केलं त्यांचं आणि आम्ही तो दुकान घेतलेलं आहे गाला. नागरिकांना काय सांगाल, कशा प्रकारच्या सुविधा? आता सगळ्या लोकांचा कसं आहे, आता
असं मी जे घेतलं ते सर्व लोकांनी असं बघून सगळे यावा आणि घ्यावा. सर्वप्रथम उद्योग रत्न उद्योगपती हरीश केनी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतोय. आणि वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी जो केनी सिटीचं प्रोजेक्ट या ठिकाणी उभं करण्याचा जो मानस केला, त्याचं भूमिपूजन केलं, ही अत्यंत या भागासाठी इथल्या भूमिपुत्रासाठी अत्यंत भूषणावह गोष्ट आहे. खरं म्हणजे या जागेचं महत्त्व काय, ज्या ठिकाणी सिटी उभी राहते याचं महत्त्व भविष्य काळामध्ये अत्यंत अनन्य राहणार आहे. कारण आशिया खंडातील सगळ्यात मोठं रेल्वे स्थानक, आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ, अशा प्रकारच्या सोयीसुविधांनी तुम्ही बघितलं असेल की JNPT पासून वरई विसार कॉरिडॉर आहे, त्यानंतर अलिबाग विरार कॉरिडॉर आहे, म्हणजे बदलापूर ते पनवेल फक्त आता 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही इथं पोहोचणार आहात. तर ही जी केनी सिटी या ठिकाणी आदर्श केनी सिटी म्हणून आपल्याला जगाला पाहायला मिळणार आहे. आज इथं चर्चा झाली, सगळ्यांनी भाषणामध्ये सांगितलं की मगरपट्टा पाहिला आणि त्याचं अनुकरण या ठिकाणी करून तशाच प्रकारची दुसरी सिटी इथं उभं करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण मी असं सांगेन, भविष्यामध्ये संपूर्ण जग हे पनवेलला जोडलं जात असताना भविष्यामध्ये कोणती उत्तम सिटी, ज्याप्रमाणे लवासा सिटी आहे, जसं पद्धतीने ओबेराय सिटी आहे, ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या सिटी उभी राहतात, तशाच प्रकारची भविष्यामध्ये जगातील लोक ही हरीश केनी किंवा केनी सिटी बघण्यासाठी लोक या जागेला पाय लावतील आणि इथली सिटी बघून जगामध्ये अशा प्रकारच्या सिटी होतील असं मला विश्वास वाटतो. आणि ही गोष्ट केनी यांच्या बड्डेच्या दिवशी होत आहे, त्यामुळे सक्सेस 100% मिळणार. किती संकट जरी आली त्या संकटावर केनी मात राहतील आणि हे प्रोजेक्ट उभा करतील असा मला विश्वास आहे. एवढे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण भव्य दिव्य सिटीचं उद्घाटन समारंभाला देखील आपण उपस्थित राहू असा आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम. नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी आनंदाचं वातावरण आणि मोठ्या प्रमाणात केनी सिटीचं कौतुक होताना दिसतंय. नवी मुंबईमध्ये घराच्या शोधात असाल तर केनी सिटीला अवश्य भेट द्या. वित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश शिंदे सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36. कोटी भरलेले आहेत, आमच्या खिशात काही नाही, फक्त हा समाजाचा प्रेम आणि आशीर्वादामुळे आज आम्ही या प्रकल्पासाठी 3 कोटी भरलेले आहेत. नक्कीच जर आमच्या शेतकऱ्यांनी हिंमत केली तर नक्कीच आणखी ज्या आपले नवीन प्रकल्प येत आहेत त्याला नक्कीच फायदा होईल. अरे हिंमत करायला पाहिजे. आज बाहेरून इथे येऊन जे बाहेरून लोक येऊन इथं बिझनेस करू शकतात आपलं, कारण बिझनेससाठी महत्वाची गोष्ट आहे जमीन. म्हणजे जमीनच जर आपली आहे तर आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो. कारण ही नवी मुंबई वाढता शहर आहे, इथं कुठलाही व्यवसाय करा चालतो. पूर्ण देशभरातून लोक येऊन इथं बिझनेस करू शकतात तर आपली जमीन आहे, परंतु आपण त्याच्यात कुठेतरी मागं पडत चाललेलं आहे. कारण आता या मी सांगितलं साहेब आमंत्रण केला तर हा कोण पार्टनर आहे तुमचा, बिल्डर कोण? अरे बिल्डर म्हणजे विश्वासच बसत नाही का आम्ही करू शकतो. आज आम्ही या ठिकाणी आज आमचा 7 एकरचा प्रकल्प आहे साहेब, 1500 फ्लॅट आहेत, 150-200 गाले आहेत, साधारण अंदाजे मला वाटतं 500 ते 600 कोटीचा आमचा प्रकल्प आहे. आज शेतकरी 500-600 आज जे इथे LNT असो लोधा असो यांच्या ठिकाणी आपण सप्लायर साठी जात होतो, आज अशी मंडळी आमच्याकडे काम मागण्यासाठी येतात का आपण हिंमत ठेवली तर सगळं करू शकतो. अरे सप्लायर साठी आपण डोके बोलणार. आज आपला इतिहास बघा, आपल्या जमिनी विकणार आणि सप्लायर साठी आपल्या घरात भांडण, आमच्याच भांडणी झाले होते इथे 15 वर्षापूर्वी. आज कांद्याला बघला तर लाठीचार, कशासाठी? त्या बिल्डरला सप्लायर पाहिजे होती. अरे जमीन आपल्या आहेत, कशासाठी हे पाहिजे? जर आपण हिंमत केली तर नक्कीच हे काही करू शकतो. म्हणून आम्ही हा गृह प्रकल्प आहे, या सर्वांना म्हणजे आमचा केनी परिवार तर याच्यात सुखी होणार आहे, पण आमचा उद्देश आहे का आमचा पूर्ण तालुका पूर्ण महाराष्ट्र असो सुखी व्हावा. ठीक आहे, आपण बाहेरांना दोष देऊ शकत नाही, कारण प्रत्येक जण बिझनेस करायला येत असतो, त्यांना आपण देणार आहे बिल्डर असा करतो, ठीक, तो पैसा टाकत असतो त्यामुळे तो कुठेतरी पैसा वाचवत असतो. परंतु आपण जर हिंमत केली तर नक्कीच ही गोष्ट अशक्य नाही. आणि या ठिकाणी खरोखरच परत एकदा आपला, कारण वेळ भरपूर वक्ते आज इथे बोलणार आहेत, परत एकदा मी या सर्वांचे खूप कारण या ठिकाणी आमचे काशीनाथ पाटील साहेब आले आहेत, त्यांच्याकडून आम्हाला चांगला प्रशासकीय अनुभव आला. आमचे पहिले नेते होते त्यांच्याकडून चांगला अनुभव, दुसरे नेते येतील, जगदीश भाई आहेत. जगदीश भाई तुमचाही मोलाचा, आपल्या सर्व नगरसेवकांचाही मोलाचा साथ आहे. कारण ज्यावेळी या ठिकाणी 24-30 मीटरचे आपण जे रस्ते आणले तेव्हा तुम्ही उपमहापौर होते, तुम्ही समोरून आम्हाला पाठिंबा दिला. आमच्या सर्व अरविंद जे आहेत, सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवकही आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ह्या इथल्या विभागाचा विकास व्हावा. कारण साहेब, आयुक्त साहेब सतत बोलत असतील की ही पनवेलची माणसंच वेगळी आहेत.
विकासासाठी कुठलाही पक्ष बघत नाही, सर्व एकत्र येतात. मग तिथे कुठलाही पक्ष नाही आणि आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपल्याला सर्व नेते चांगले आहेत, सर्व पक्षाचे, यांचा जर साथ घेऊन आपण आणखी प्रकल्प जर चांगले केले तर नक्कीच आपण ज्या प्रकारे पूर्ण देशाला सामावून घेतो त्या देशाला सामावून घेता घेता आपलाही विकास करूया, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि परत एकदा माझ्या सर्वांना धन्यवाद. आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सर्व आले. परत एकदा सर्वांना मी धन्यवाद देऊन माझा विचार इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.